ऑल्सो मला असं वाटलं की हा विषय इतका खोटा आहे, ही गोष्ट इतकी धादांत खोटी आहे, त्याला काही बेस नाही. एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो, ती आमची एकमेव भेट, धन्यवाद हा एकमेव संभाषण, एक शब्द, याच्यावरून एवढी आवई उठावी, त्याला मी का प्रत्युत्तर देऊ? जेव्हा त्या गोष्टीवर मी भाष्य करते, 10 लोकांपर्यंतची गोष्टी 1000 लोकांपर्यंत पोहोचतात. ती जर गोष्ट खोटीच असेल तर ती किती काळ टिकणार? त्या गोष्टीला आपण किती महत्व द्यायचं? म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. शांत बसणं मी योग्य समजलं आणि याला भरपूर साथ होती ती मी ज्या व्यक्तींबरोबर काम करते, ज्या संचाबरोबर काम करते, माझं कुटुंब, माझा मित्र परिवार, सगळे आप्तेष्ट, महाराष्ट्रातली जनता, प्रेक्षक ज्यांचं प्रेम आहे माझ्यावर. कोणीही माझ्यावर एका शब्दानेही कधी शंकेच्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही, कधीही मला विचारलं देखील नाही. प्रत्येक जण भेटला त्यावेळी हे म्हणाला, प्राजक्ता योग्य करतेस, शांत राहा, धीरानं सामोरी जा. ह्या अशा आवया उठतात आणि निघून जातात, सरपास होतात, तू शांत राहा, धीरानं सामोरी जा. ह्या सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास नाही. मी आधी पूर्ण करेन माझं सगळं. तर ह्या सगळ्या ज्या आवया असतात, जशा निघतात तशाच निघून जातात. असं सगळं असल्यामुळे आणि या सगळ्यांचा पाठिंबा आणि माझ्यावरचा विश्वास इतका दांडगा होता, ही माझ्यासाठी अत्यंत जमेची बाजू होती. त्यामुळे मला माझ्या चारित्र्यावरचं एक्सप्लेनेशन द्यायला समोर यावं अशी गरजच वाटली नाही. आज ही वेळ येते, ही अत्यंत नामुष्की आहे आणि ती वेळ आली आहे कारण एक लोकप्रतिनिधी याच्यावर टिप्पणी करतात. एखादी रूमर आहे, रूमरचंही खरं त्याला स्थान नाहीये, पण एखादी असंच उठलेलं वावटळाविषयी जेव्हा लोकप्रतिनिधी, जे लोक ज्यांना आपण जनतेनं निवडून दिलंय, आपले प्रश्न विधिमंडळात जाऊन त्यांनी आपले प्रश्न मांडावेत, आपल्यासाठी न्याय मागावा, आपल्या हक्कांचं रक्षण करावं, आपलं रक्षण करावं, अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे, अशी मंडळी जेव्हा आपल्यावर चिखल फेक करतात तेव्हा ही गोष्ट गांभीर्यानं घेण्याची वाटली मला आणि म्हणूनच आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आले. काल जर हे असं बोलले